चण्याची डाळ घेतली आहे, स्वच्छ पाणी धुतल्यानंतर 2 ते 3 पाणी धुतल्यानंतर आपण आता याला पाण्यात टाकून ठेवणार आहोत। हे 2 ते 3 तास झाल्यानंतर बघू शकता आपली डाळ छान फुगून वरती आली आहे। आता ही डाळ आपल्याला शिजून घ्यायची आहे। एका कुकरमध्ये पाणी ठेवून डाळ जी आहे ती आपण त्यात टाकून घेणार आहोत। छान हलवून घ्यायची आहे डाळ। पुढे यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेणार आहे, म्हणजे डाळ खूप छान शिजते। जे काही फेस असेल ते काढून टाकायचं। पुढे आता इथे आपण पीठ मळून घेणार आहोत। पिठाला काही गुठल्या राहू नये म्हणून आपण व्यवस्थित चाळणीने चाळून घेणार आहोत। हळद आणि मीठ टाकून आपल्याला चपातीपेक्षा सॉफ्ट असा पिठाचा गोळा तळून घ्यायचा आहे। छान दाबून थोडा वेळ मी याला मुरायला ठेवणार आहे। पिठाला पीठ कधीही उघडं ठेवायचं नाही, झाकूनच ठेवायचं आहे। आपण आता इथे गूळ कापून घेणार आहोत। जितकी तुम्ही डाळ घेता तितकंच गूळ, पण डाळ कोणती शिजवायच्या आधी किंवा भिजवायच्या आधीची डाळ। बघा डाळ आपली छान झाली आहे मस्तपैकी, त्यामुळे मी तिला गाळून घेतली आहे। इथे आता आपण पुरणाची तयारी करणार आहोत। डाळ जी मी घेतली होती शिजून ती सगळ्यात आधी आपण ओतून घेतली आहे पातेल्यात। पुढे आपलं जो कापून घेतलेला गूळ आहे तो त्यात टाकला आहे। थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे। इथे ही आपण इथे इलायची पावडर घेतली आहे आणि जायफळसुद्धा मी घालून घेतलं आहे। पुढे इथे आपण डाळीला छान मिक्स करून घेणार आहोत। बघू शकता पळी उभी राहिली म्हणजे आपलं पुरण झालं आहे। पुरणाला मस्तपैकी पुरणाच्या चाळणीमधून गाळून घेतलं आहे। पीठ बघू शकता मस्त छान तयार झालं आहे, जसं हवं होतं मला तसं। आणि पीठ घेऊन लगेच झाकून ठेवायचं। आपण इथे पिठाचा गोळा एक वाटी करून त्याच्यामध्ये पुरण भरून घेणार आहोत। मस्त पीठ अगदीच छान झालं आहे, त्यामुळे गोळा वगैरे करतानासुद्धा एकदम सॉफ्ट वाटतो आहे हाताला। पुढे आपण पिठामध्ये घोळून त्याला असं छान दोन्ही बाजूने हे करून घ्यायचं आणि मस्तपैकी आपली पुरणपोळी जी आहे लाटून घ्यायची। मी इथे पोलपाटाला कपडा बांधला आहे, म्हणजे पुरणपोळी खाली चिपकणार नाही। पुढे इथे मी भाजून घेते आहे। पोळी भाजताना डेफिनेटली आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला खरपूस अशी आपली पुरणपोळी छान भाजून घ्यायची आहे। तयार आहे सगळ्यांना आवडणारी आपली गोड गोड पुरणपोळी।